पुण्यातल्या कल्याणी नगर या परिसरामध्ये असलेला पब पोलिसांनी सील केलाय। पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेला बजेट रूम हा पब पोलिसांनी सील केलेला आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। येरवडा पोलिसांनी पंचांच्या समक्ष पबच्या प्रवेशद्वाराला सील लावलेले। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची आता माहिती मिळतेय। या घडीची ही महत्त्वाची बातमी। मध्यंतरीच्या काळात पुण्यातील पबवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आलेली होती। अनेक पबवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा हे प्रकरण एक समोर येताना दिसतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुण्यातल्या पबवर हातोडा चाललेला होता। अनेक पब बंद ठेवण्यात आलेले होते। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होती। आता पुण्यात आणखीन एक प्रकार असा एक समोर येतोय कल्याणी नगरमध्ये। या पबमध्ये 2 दिवसापूर्वी एक मोठा राडा झालेला होता। एका माजी नगरसेवकाच्या मुलाने त्या पबमध्ये धिंगाणा घातलेला होता आणि त्यानंतर आता या पबवर पोलिसांनी सुद्धा कारवाई केलेली आहे आणि हा पब आता सील सुद्धा करण्यात आलेला आहे। येरवडा भागातला हा पब असलेला पाहायला मिळते। रूम बजेट नावाचा हा पब आहे आणि पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी पबच्या विरोधातली कारवाई आहे ती सुद्धा तीव्र केलेली आहे। एका माजी नगरसेवकाच्या मुलाने या ठिकाणी राडा घातल्यानंतर आता पोलिसांनी पुढची कारवाई आहे ती सुद्धा केलेली आहे आणि पबने अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर आल्यानंतर काल पोलिसांनी पंचांच्या समक्ष या पबला सील केलेला आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।